Hi everyone, I am Swapnil Vekar, lecturer in Department of Civil Engineering. Okay, so आपण लास्ट लेक्चरमध्ये ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडी आपण जे पॉईंट बघितला होता त्याच्यामध्ये आपण दोन मेथड बघितल्या होत्या. दोन मेथडने आपण ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडी करू शकतो की आपण व्हॉल्यूमचा काउंट करू शकतो. फर्स्ट होती मॅन्युअल, सेकंड होती ॲटोमॅटिक. ओके, तुम्ही जो काय डेटा कलेक्ट करताय, काउंट करताय त्याचं तुम्हाला प्रेझेंटेशन आणि ॲनालिसिस करावं लागेल. ओके, तर ॲन्युअल डेली ॲव्हरेज ट्रॅफिक ADAT असं त्याला म्हणू शकतो, ADT आपण म्हणू शकतो. ओके, इज द टोटल व्हेकल ट्रॅफिक व्हॉल्यूम डिवायडेड बाय 360 डेज ऑन दी रोड. ओके, तर जर तुम्ही पर्टिक्युलर 1 डेचा तुम्ही ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडी केलात तर त्यानुसार तुम्ही इयरली ट्रॅफिक किती असू शकते याचा तुम्ही एक जनरल तर्क लावू शकता. ओके, टू कॅल्क्युलेट ADT ट्रॅफिक व्हॉल्यूम डेटा कॅल्क्युलेटेड थ्रू आउट द इयर ॲट अ इंटरवल 5 to 15 मिनिट फॉर 24 hours. ओके, म्हणजे जर तुम्हाला ADT ॲन्युअल डेली ट्रॅफिकचा जर तुम्हाला काउंट करायचा असेल तर तुम्ही 1 हावरचा काउंट केल्याच्या नंतर किंवा 24 हावरचा काउंट केल्याच्या नंतर 1 डेचा काउंट केल्याच्या नंतर तुम्ही ऑटोमॅटिकली 360 डेचा तुम्ही काउंट करू शकता. दिस मेथड शोज दॅट इनकमिंग ट्रॅफिक व्हॉल्यूम आर इक्वल टू आउटगोइंग ट्रॅफिक व्हॉल्यूम. आता जेवढी ट्रॅफिक मॉर्निंगला असणार आहे तेवढी ट्रॅफिक आफ्टरनूनला असणार आहे. म्हणजे जेवढे व्हेकल मॉर्निंगला जाणार आहेत तेवढेच व्हेकल आफ्टरनूनला असणार आहेत. थोडंफार त्या ठिकाणी डिफरन्स तुम्हाला भेटेल पण मोस्टली ट्रॅफिक ही सेम असणार आहे. ओके, सेकंड मेथड आहे व्हॉल्यूम फ्लो डायग्राम ॲट इंटरसेक्शन. इट शोज डिटेल्स ऑफ ट्रॅफिक क्रॉसिंग अँड टर्निंग. तर तुम्ही इंटरसेक्शनला ज्या ठिकाणी ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडी करणार असाल त्यावेळेस लेफ्टला जाणारे व्हेकल्स किती आहेत, राईटला जाणारे व्हेकल किती आहेत, स्ट्रेट जाणारे व्हेकल किती आहेत असं तुम्हाला त्या ठिकाणी डायग्रामॅटिकल तुम्हाला शोन करावं लागेल. ओके, दीज आर टेकन टू कलेक्ट द इन्फॉर्मेशन निडेड टू डिझाईन द रोड इंटरसेक्शन. ओके, मग त्यानुसार तुम्ही काय करू शकता, रोड इंटरसेक्शन त्या ठिकाणी डिझाईन करू शकता की लेफ्ट राईट स्ट्रेटला जाणारे व्हेकल किती आहेत, म्हणजे व्हॉल्यूम ऑफ ट्रॅफिक कोणत्या साईडला जास्त आहे, लेफ्टला राईटला स्ट्रेटला आहे. मग त्यानुसार तुम्हाला इंटरसेक्शन डिझाईन करायला सोपं जाईल. ओके, व्हेरिएशन चार्ट्स. The charts are required to show hourly, daily and seasonal changes of traffic volume. ओके, मग ह्या चार्ट्सवर तुम्ही शो करू शकता की हावरली ट्रॅफिक किती आहे, डेली ट्रॅफिक किती आहे, वीकली ट्रॅफिक किती आहे, मंथली ट्रॅफिक किती आहे, ॲन्युअल ट्रॅफिक किती असते. ओके, किंवा सीजनल. आता फॉर एक्झाम्पल रेनी सीझन आणि समर सीझन, तर सीजनल वाईज ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडी किती आहे तर ते तुम्हाला शो करायचं असेल त्यासाठी तुम्हाला चार्ट्सचा तुम्हाला यूज करावा लागेल. दी चार्ट्स हेल्प्स इन डिसाइडिंग ट्रॅफिक फॅसिलिटीज रिक्वायर्ड ड्युरिंग पीक ट्रॅफिक पिरियड. तर फॉर एक्झाम्पल जर समर सीझनला ट्रॅफिक जास्त असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला सेपरेट प्रोव्हिजन त्या ठिकाणी प्रोव्हाइड करावे लागतील. ओके, ट्रॅफिक फ्लो मॅप. इट गिव्स ट्रॅफिक व्हॉल्यूम अलॉंग इंडिव्हिज्युअल रूट्स. दिस मॅप हेल्प्स टू फाइंड ट्रॅफिक व्हॉल्यूम डिस्ट्रीब्युशन. ओके, सेम जसं आपण त्या ठिकाणी व्हेरिएशन चार्ट फॉर्म केला होता तसं तुम्हाला ट्रॅफिक व्हॉल्यूम मॅप त्या ठिकाणी तुम्हाला तयार करायचा आहे. ट्रॅफिक ट्रेंड चार्ट्स. इट गिव्स ट्रॅफिक व्हॉल्यूम ट्रेंड्स ओव्हर अ नंबर ऑफ इयर्स विच हेल्प इन फ्युचर प्लॅनिंग अँड एक्सपान्शन डिझायनिंग अँड रेग्युलेशन ऑफ ट्रॅफिक. ओके, मग तो ट्रॅफिक ट्रेंड्स चार्ट तयार केल्याच्या नंतर तुम्हाला कळणार आहे की त्या ठिकाणी व्हॉल्यूम ऑफ ट्रॅफिक जास्त आहे. जर व्हॉल्यूम ऑफ ट्रॅफिक जास्त असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला मे बी रोडची विड्थ तुम्हाला इन्क्रीज करावी लागेल किंवा त्या ठिकाणी तुम्हाला सेपरेट प्रोव्हिजन त्या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड करावे लागतील. फॉर फ्युचर पॉईंट ऑफ व्ह्यू आपण ट्रॅफिक ट्रेंड चार्ट त्या ठिकाणी तयार करतो. ओके, सो दीज आर द ऑब्जेक्ट क्वेश्चन. त्यानंतर पॅसेंजर कार युनिट. डिफरंट क्लासेस ऑफ व्हेकल्स सच एज कार, व्हॅन्स, बसेस, ट्रक्स are found to be use common roadway facilities without segregation on most of the road in developing countries. ओके, आता रोडवरती व्हेकल्स मेनली रोड हे व्हेकलसाठी असतात. ओके, रोडवरती फक्त पर्टिक्युलर एक बसेस त्या ठिकाणी पास होत नाही किंवा ट्रॅव्हल करत नाही. नंबर ऑफ व्हेकल्स त्या ठिकाणी ट्रॅव्हल होत असतात. म्हणजे मे बी कार्स असतील, व्हॅन्स असतील, बसेस, ट्रक एक्सेट्रा. Okay, mixed traffic flow characteristics are very much complex when compared to homogeneous traffic consisting its passenger car only. It is rather difficult to estimate the traffic volume and capacity of roadway facilities under mixed traffic flow unless the different vehicles are converted into one is called as a passenger car unit. Okay, तर अशा वेळेस काय केलं जातं, कारण डिफरंट टाईप्स ऑफ व्हेकल त्या ठिकाणी पास होत असतात. ओके, डिफरंट टाईप्स ऑफ व्हेकल त्या ठिकाणी पास होत असतात. मग त्या होल क्लासेसला त्या सगळ्या क्लासेसना एकत्र मिळून आपण जेव्हा काउंट करतो त्याला काय म्हणायचं, पॅसेंजर कार युनिट. म्हणजे सगळ्या क्लासेसला आपल्याला एकत्र करायचं आहे आणि त्याला आपण काय म्हणतो, पॅसेंजर कार युनिट. ओके, फॅक्टर अफेक्टिंग पॅसेंजर कार युनिट. व्हेक्युलर कॅरेक्टरिस्टिक्स सच एज डायमेन्शन, पॉवर, स्पीड, ॲक्सेलरेशन अँड ब्रेकिंग
कॅरेक्टरिस्टिक. ओके, आता प्रत्येक व्हेकलची ब्रेकिंग कॅरेक्टरिस्टिक वेगळी आहे. प्रत्येक व्हेकलचं ॲक्सेलरेशन हे वेगळं आहे. ओके, मग त्यानुसार तुम्हाला ते फॅक्टर त्या पॅसेंजर कार्बोनेटला अफेक्ट करणार आहे. ओके, ट्रॅफिक स्ट्रीम कॅरेक्टरिस्टिक्स सच एज कंपोजिशन ऑफ डिफरंट व्हेकल क्लासेस, मीन स्पीड, डिस्ट्रीब्युशन ऑफ मिक्स ट्रॅफिक स्ट्रीम, व्हॉल्यूम, कॅपॅसिटी रेशो. ओके, कारण तुम्ही जर प्रत्येक गाडीचा ॲव्हरेज काढलात तर हा वेगळा असतो. आपल्या जनरली माहीत आहे ट्रकचा ॲव्हरेज आणि बाईकचा ॲव्हरेज याच्यामध्ये डिफरंट आहे. मग हे देखील फॅक्टर पॅसेंजर कार्बोनेटला अफेक्ट करतात. एन्व्हायरमेंटल अँड क्लायमॅटिक कंडिशन, एन्व्हायरमेंटल कंडिशन देखील पॅसेंजर कार्बोनेटला अफेक्ट करणार आहे. फॉर एक्झाम्पल, जर पाऊस खूप पडत असेल तर अशा वेळेस तुम्हाला ओव्हरटेक करायला खूप इझी जातं. हे डिपेंड अपॉन क्लायमॅटिक कंडिशन, त्याच्यावरती देखील ते देखील तुम्हाला पॅसेंजर कार्बोनेटला अफेक्ट करणार आहेत. रेग्युलेशन आणि कंट्रोल ऑफ ट्रॅफिक सच एज स्पीड लिमिट, वन वे ट्रॅफिक, प्रेझेन्स ऑफ डिफरंट ट्रॅफिक कंट्रोल डिव्हायसेस. ओके, आता ठिकठिकाणी जर त्या ठिकाणी ट्रॅफिक सिग्नल्स असतील किंवा सायन्स प्रॉडक्ट केले असेल तर ते देखील तुम्हाला त्या ठिकाणी ट्रॅव्हलिंग करताना अफेक्ट करणार आहेत. ओके, origin and destination study. Origin and destination study means what? Starting point means origin and ending point means destination. Okay, the terminal point of journey also affect choice of method of travel and storage place of vehicle may not be in use. तुमचं स्टार्टिंग पॉईंट तर फिक्स आहे, मग तुमचं एंडिंग पॉईंट फिक्स झाल्याच्या नंतर तुम्ही त्यानुसार डिसाईड करता की कोणत्या रूटने तुम्हाला ट्रॅव्हल करायचं आहे, किंवा तुमचा एंडिंग पॉईंट पण डिसाईड करतो आहे की तुम्ही कोणत्या रूटने तुम्हाला ट्रॅव्हलिंग करायचं आहे ते. ओके, टू प्लॅनिंग, डिझायनिंग अँड ऑपरेशन ऑफ हायवे ट्रॅफिक रूट्स terminal, since they determine the preferred location of traffic handling facilities, the amount of demand which will occur on one route or one terminal, the optimum route which may be used in expanding and give movement of traffic ओव्हर अँड एक्झिस्टिंग नेटवर्क. तुमचा स्टार्टिंग आणि एंडिंग पॉईंट फिक्स झाल्याच्या नंतर तुम्ही तुमचा रूट तुमचा सिलेक्ट झाल्याच्या नंतर, ओके, जो रूट तुम्हाला इझियर होणार आहे, जो रूट तुम्हाला सोयीस्कर होणार आहे, त्या रूटने तुम्ही काय करणार आहात, ट्रॅव्हलिंग करणार आहात. ओके, मग मे बी तो कॉस्ट इफेक्टिव्ह असू शकतो एक्सेट्रा हॉट इट वुड बी. ओके, द प्लेस वेअर जर्नी बिगिन्स इज नोन ॲज ओरिजिन अँड प्लेस वेअर जर्नी एंड्स इज नोन ॲज डेस्टिनेशन. रिक्वायरमेंट ऑफ इट. ओके, तर ओरिजिन आणि डेस्टिनेशन स्टडी करण्याची गरज काय? विल नॉट डिस्टर्ब ट्रॅफिक. ओके, म्हणजे तुम्हाला ट्रॅफिकमध्ये कुठल्याही प्रकारचं ऑब्स्ट्रक्शन येता कामा नाही. गुड रिस्पॉन्स रेट, रिस्पॉन्स तुम्हाला रिस्पॉन्स तुम्हाला चांगला असला पाहिजे, म्हणजे कुठल्याही प्रकारचा धोका तुम्हाला ट्रॅव्हलिंग करता यायला नाही पाहिजे. कॉस्ट इफेक्टिव्हनेस, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी असं नाही की तुम्हाला तुम्ही जर एंडिंग आणि स्टार्टिंग पॉईंट डिसाईड केला असेल, तुमचा रूट जर तुम्ही सिलेक्ट केला असेल, तर अशा वेळेस तुम्हाला जो रूट तुम्हाला इझियर जाईल, जेणेकरून तो तुम्हाला कॉस्ट इफेक्टिव्ह त्या ठिकाणी असणार आहे, असा रूट तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. जिओग्राफिकल कव्हरेज. ओके,